साहेबराव, अरे कात्रीत सापडलोय रे मी. काय करू काय कळना झाले मर्दा. एकीकडे वहिनीसने शब्द देऊन बसलोय, दुसरीकडे अंजलीबाईंनी मनावर घेतले. अरे नाव बी काढलेत त्यांनी. हा अरे काय रे म्हणजे? अरे वहिनीसनी लय सांगितलं रे मी, पण काय ऐकायलाच तयार नाहीत. मग शब्द द्यायला भाग पडलं रे. खरं सांगतोय मी लय समजवलं त्यासनी. अरे होय. साहेबराव मर्दा, डोसकं लय भंचाळलंय रे. अगं इकडं हार तिकडे हिर असं झाले मर्दा. आता कसं समजू मी अंजलीबाईसनी? अरे कुठल्या तोंडानं त्यांच्या समोर जाऊ आणि सांगू की मी वहिनीसने शब्द दिलाय म्हणून? शब्द दिलाय नाही सांगितलं, अंजलीबाई मागे लागणार. आणि सांगितलं, अंजलीबाईसनी लय वाईट वाटणार. लय खुश झाल्यात त्या. साहेबराव, अरे ते आता घरात समजांना सांगतील, मग घरातले समजे बी खुश होणार. काय करू आता? नाही नाही, अरे घरातल्याच निकळलं तर घरातले समजे हात धुवून मागे लागणार. नाही नाही, अंजलीबाईंचा यो निर्णय घरात कुणाला बी कळतं कामा नये. अरे नाहीतर डबल प्रेशर येणार त्यांचं माझ्यावर. काहीतरी करायला पाहिजे. अंजलीबाई, अहो तुम्ही जो काय निर्णय घेतलाय तो लगेच घरात सांगू नका. कसं आहे, लगेच सांगितलं तर घरातले समजे मागे लागतील, त्यांच्या अपेक्षा वाढतील. समजाच अपेक्षा पुऱ्या होतील असं काही नाही. थँक्यू राणा. चांगला नवरा आणि चांगला बाप झाला. अंजलीबाईंनी लयच मनावर घेतले दिसते. उद्यापासून अंजलीबाईंच्या समोर कसं जायचं तेच कळत नाही. चला सगळ्यांनी गरम गरम नाश्ता करून घ्या. अरे वा 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 वा. हे घ्या. बरं श्रीपती दादा, आता तुम्ही सुद्धा नाश्ता करून घ्या. नाही नको वहिनी, नाश्ता केला मग अशी. मग परत करा. अहो नाही जाणार नाही. का नाही जाणार? तुम्ही एक काम करा, तुम्ही यांच्याकडनं जरा जेवणाच्या टिप्स घ्या, तोपर्यंत मी नाश्ता घेऊन येते. आबा, आज वहिनी लई खुश आहेत बघा. काहीतरी चांगली बातमी. काय राहणार?
राणादा काय विशेष? माहित नाही. वहिनी एवढ्या खुश आहेत आणि माहित नाही म्हणतोय तुझे. हे घ्या लाडू. तुला अजून आणू पोहे? नको बास. बस असं कसं? पैलवान आहेस ना तू, मग खायला नको जास्त. नको बास माऊ. आबा तुम्हाला वाढू अजून पोहे? नाही नको. बर बाकी काय विशेष? नाही काही नाही. अहो गोदा काम मी आणायला आले असते ना. अगं सकाळ धरणं तूच करायल्यास, मग एवढं केलं म्हणून काय बिघडलं? बरं लाडू, आता पटकन दूध पी आणि जाऊन छान तालीम कर. काय जाऊ बाई, तुम्हाला नाश्ता आणू? नाही ना ग, आम्ही करतो नंतर. बरं मग चहा घ्या. नाही चहा बी नको. वहिनी काहीतरी खुशखबर आहे. अहो आम्हाला बी ऐकवा की. नाही नाही, असलं काय बी नाही. हा तसं काही विशेष नाहीये. सकाळ धरणं पायात भिंगरी बांधून काम करायल्यास, ते काय उगाचच होय? हा तसंच काय तर खास असल्याशिवाय जाऊबाई असं वागणार नाहीत. काय राणा भाऊजी? हो नाही. बरं गोदा का, चला आपण बाकी तयारी करू. चल ये. चंदे चंदे, काय होत आहे सर? ठोकळान मास्तरनीवर जरा ध्यान ठेव बरं. जातो वरती. हाय ग अंजली, तुझी एवढी कळी का खुलली? काय नाही, असंच. असंच कसं? काहीतरी खुशीची खबर असणार आहे, सांगा की. अगं सांग की, लाजतीस काय एवढी? लाजलायचं म्हणजे पक्कीच काहीतरी खुशीची खबर आहे. सांग की. वहिनी साहेबांसाठी काय खुशीची खबर आहे का? नाही 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 नाही, तसं काही नाही आहे. अगं म्हणून म्हणते, सांग की काय मग? गोदा का, आमचा निर्णय झाला. कसला? बाळाचा. आम्हाला बाळ हवंय. अगं बाई, खरंच काय? देवच पावला म्हणायचा. अंजलीबाई, ते जरा एक काम होतं, जरा या की. नाही, आम्ही महत्वाचं बोलायला. काय महत्वाचं? जणू तुला ठावच नाही. तुम्ही दोघांनी मिळून ठरवलायसा ना? अंजलीबाई जरा 2 मिनिटं चला की. चला थांब अंजली, तू जरा इकडे. तुला सांगितलं ना एकदा. अंजली तू बोल. नाही नाही, आधी मला बोलायचं. चला की जरा. चला. तुला बायकोशिवाय 2 मिनिटं करमत नाही काय? अगं अगं नाही नाही ग, तसं काय नाही. मग कसं? मला चांगलं ठाव आहे. समजलंय मला. काय? राधे, साखर आण. राणा बाळा, घे साखर, घे आणि तोंड गोड कर. अंजली तू बी घे. नमस्कार. अष्टपुत्र सौभाग्यवती भो. आता लवकरच गोड बातमी येऊ दे घरात. म्हणजे तू सांगितलं? हा सांगितलंय. अरे मूल पाहिजे ह्यो निर्णय काय लपवायचा असतोय काय? तुम्ही दोघांनी जे ठरवलंय ते अगदी योग्य ठरवलंय. गोदक का, तुला कळलंय, पण घरात कुणाला कळू देऊ नकोस. राधा ताई, तुम्ही बी घरात कुणाला काय सांगू नका.
अरे लपवतोस का तू ही बातमी? अगं जेव्हा सांगण्यासारखं काय असेल तेव्हा सांगू की. उगा आता प्रेशर नको. अरे ह्यात कसला आलंय प्रेशर? अगं मी म्हणतोय म्हणून सांगू नकस. बरं बाबा, नाही सांगत. आता दोघं बी देवळात जावा आणि देवाच्या पाया पडून या. दोघांनी अगदी योग्य निर्णय घेतलाय सर. चला. गर्भारपणातील आहार आणि गर्भारपणातील सौंदर्याची काळजी. काय सा लई बेकार न्यूज आहे बघा तुमच्यासाठी. का काय झालं? अहो तिकडे किचन मध्ये जंगी प्लॅनिंग सुरू आहे. कसलं प्लॅनिंग? अहो मास्तरनीनं राणादानं पोराचा विचार केलाय आणि वरनं राणादानं घरात सांगितलंय काय बी कुणाला बी काय सांगू नका सा. ताईसाहेब आता दुसरं पोर या घरात येणार, तुमचं कसं होणार हो? म्हणजे ठोकळा आमच्या संकट खोटं बोलला? फसवायला येते आम्हासनी? काय फसवायला? तसं जर असेल तर त्याला नक्कीच अद्दल घडवायला पाहिजे. ते नाही पर तू मसनी कसं फसवायलात राणादा? आमचं सोडून दुसरं पोर या घरात येणार नाही असा शब्द दिलता ठोकळानं आम्हाला. अरे देवा, म्हणजे राणादा त्यांचा शब्द मोडायलात म्हणा की. हा म्हणजे तू मसनी शब्द कळून म्हणून लपछपी सुरू आहे वय? एक शब्द खोटं न बोलणाऱ्या त्या ठोक्याला मास्तरनीनं पार बिघडून टाकला बघ. तर काय, आणि वरनं पोर व्हावं म्हणून दोघं बी देवाच्या पाया पडून आशीर्वाद घ्यायला गेल्यात. मोठ्यारडेपणा करून देवाच्या दारात जाऊ तरी कसं वाटतं तेच कळत नाही बघा आम्हाला तर. अगं आमच्या समोर पोर होऊ नये म्हणून प्रतिज्ञा केली ठोकळ्यानं, आणि आता पोर व्हावं म्हणून जोड्यानं आशीर्वाद घ्यायला चाललाय. येऊ द्या आमच्या समोर, मग दावतो त्याला. नाही त्याचा खोटारडेपणा त्याच्याच घशात घातला तर नाव बदल आमचं. अहो त्याला कशाला सांगितलं तुम्ही? कशाला म्हणजे? घरात आपला महत्वाचा निर्णय सांगायला नको? तुमचा? माझा म्हणजे? नाही म्हणजे अहो ते हा गोदक्काला सांगायचा निर्णय तुमचा होता ना. अहो कशाला काय केली? घाई काय त्यात? आपण काय निर्णय घेतला हे सांगायला पाहिजे ना सगळ्यांना. होय, पण आता समजे मागे लागणार की, म्हणून मी नाही म्हणून सांगत होतो, पण तुम्ही लगेच सांगून टाकलं. तुम्ही कधी नाही म्हणालात? अहो काल रात्रीला सांगितलं की. कधी? मला कसं नाही आठवते? बहुतेक तुम्ही झोपला होता. मी झोपले होते तर मला कसं कळणार तुम्ही नाही म्हणालात ते? काहीतरीच तुमचं. तो लाडू तुमच्यापेक्षा हुशार आहे बर का. अहो तसं नव्हतं म्हणायचं, मला मस्करी केली मी. अंजली ताई. हा नमस्ते अंजली ताई. नमस्ते राणादा. अहो तुमच्याकडे काम होतंय जरा. उत्पन्नाचा दाखला काढायचा होता. आमच्या मालकांना काही वेळच नाही. ते बोलले तू आण काढून, म्हणून आले. कधी येऊ मी? या ना, तुम्हाला कधी वेळ असेल ते माया. काय नाव आहे याचं? हरीश नाव आहे याचं. बघू. अरे वा, हरी किती छान नाव आहे. अहो तुम्हाला बारशाला बोलवायची खूप इच्छा होती, पण तुम्ही इलेक्शनच्या गडबडीत होता आणि बारसा याचं पण माहेरी झालं, त्यामुळे तुम्हाला बोलवायचं राहूनच गेलं. काही हरकत नाही. काय रे सोनू, कसा हसतोयस माझ्याकडे बघून? काय बरं राहिलंय तुमच्याकडे. नाही दुसऱ्या कोणी घेतलं ना की नरडच काढतोय बघा. हो असं काय म्हणताय? त्याला त्याच्या आईला सोडून कुठे राहावंसं वाटत नसेल, हो की नाही? अहो अहो काही दिवसांनी आपल्यालाही असंच बाळ असेल. गुंडू घ्या ना. नाही नको. ते काय बारक्या पोराची मान सांभाळता येत नाही मला, म्हणून म्हणलं. हो ठीक आहे. आणि हो, तुम्हाला ज्या वेळेला वेळ असेल ना तेव्हा तुम्ही या, मला फोन करा, मी येईन पंचायतीत. चालेल. चला येते. हो हो. नमस्कार. अहो हळू चाला की. अहो किती फास्ट चालताय, हळू चाला. ऐका ना, मला कधी एकदा आपलं बाळ येत आहे असं झालंय. मी का म्हणतो, अहो ते जर नरड उडत असेल तर कशाला घाई करायची पोराची? नाही म्हणजे आपण जरा विचार करू की. नरड उघडतं असं काय म्हणता? रडतं असं म्हणा की. हा तेच ते, म्हणजे असं ते बारकं बाळ असं रडणं बरं वाटत नाही ना, म्हणून म्हणलं. सगळीच लहान बाळ रडतात.
आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपणही रडायचो, तुगात काही बोलू नका तुम्ही. आणि बाळ जेव्हा दुसऱ्याकडे जातं ना तेव्हा ते रडतं. आपलं बाळ दुसऱ्याकडे द्यायचंच नाही, आपण छान सांभाळू. मी काय म्हणतो तरी पण- उगाच काही बोलू नका आता. आपण देवाकडे चाललोय ना, आपण देवाकडे आशीर्वाद मागूया, म्हणजे आपल्यालाही लवकर बाळ होईल. चला चला. ते नाही काय साहेब, पण आता तुम्ही काय करणार? चहा पिणार. आता म्हणजे आत्ताच नाही विचारत. राणादा दिलेले शब्द मोडाल्यात, त्याचं काय करणार? आता समजा तुला विचारून ठरवायचं काय आम्ही? नाही, मी आपलं सहज विचारलो. हे बघ चंदे, आमच्याला मनाला जसं वाटेल का नाही तसं आम्ही ठरवतो. तू काय काळजी करू नकोस हा त्याची. हा घ्या चहा घ्या, गार झालाय. दिदा. हे बघ दुडे काय आणलं बघ तुझ्यासाठी. काय आणलंय? बघ तर. काय आणलंय सांगा की. बघ बघ बघ. काय आहे? अरे याला प्रेग्नेन्सी गाऊन म्हणतात. हे बघ कुठे गेले ती. हा हे बाई आहे का नाही, हालचाल करायला सोपी जावी अशा कंडिशन मध्ये मधून असते हे. तुला कुठला बी त्रास होऊ नये म्हणून आणले. आम्ही आणायला सांगितलं होतं हे. अशा गोष्टी सांगायला लागतात वय. काळजी आहे की मला तुझी. असली काळजी काय कामाची सूरज? आम्हाला काय वाटतं, आमच्या मनात काय चाललंय याचा कोणच विचार करणं झालंय. विचार करतोय म्हणून तर घेऊन आलो तुझ्यासाठी. हे आता आपलं झोपलं घालायचं म्हणजे आम्ही बेडप होणार म्हणती. अगं बेडप काय म्हणतेस, सगळ्या बायकांनी या कंडिशन मधनं जायलाच लागते ग. समजा बायकांमध्ये आमच्यामध्ये फरक आहे र. तू एक कुठला वेगळा विचार करत असतीस बघ नंतर. अगं ते नव गोदाक्का सांगत होती राणादानं अंजली वहिनी बी मनावर घेतले म्हणून. हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तू आई होणार अशी गुड न्यूज दिलीस म्हणून त्या दोघांनी मनावर घेतले. आता आपल्या वाड्यात 2-2 बाळ असणार. आहे का नाही चांगली बातमी? हा चांगलीच म्हणायची. अगं आपला आनंद बघूनच त्या दोघांनी मनावर घेतला असणार आहे. बास की आता. किती वेळा तीच कॅसेट ऐकायची आम्ही. नाही पण सूरज, तू आमची एवढी काळजी करायला ते बघून चांगलं वाटलं. बरं जा, तू हातपाय धुवून घे, तवर आम्ही हे ट्रायल करतो. हा होय चालते, लगेच कर काय. हा. अहो, तुम्ही आशीर्वाद मागताना देवाला सांगा आपल्याला घाई आहे म्हणून. भगवंता, आज आम्ही आयुष्याच्या एका नव्या टप्प्यावर आलोय. जुन्या सगळ्या अडचणी, विचार, प्रश्न सगळं मागे टाकून आमच्या सोबत राहा. देवा, या संकटातनं वाचू मला. माझी आजची रात एकदम धोक्याची आहे. वहिनीसनी दिलेला शब्द पाळायचा. म्हणजे काय बी करून सटकाय पाहिजे म्हणजे पाहिजे. मागितला आशीर्वाद. चला चला, आता मला घरी जाऊन गोदाक्कांना मदत करायची आणि नंतर पंचायतीत पण जायचंय. ठीक आहे, तुम्ही तुमच्या कामाला जा, मी माझ्या कामाला जाते. अहो, आज घरी लवकर या, मी तुमची वाट बघते. याल ना, मला कुठलीही कारण नको येत. येते.